सुखी घालावे आज या पैठण नगरीत विसाव्यास थांबलेले असताना मराठा क्रांती मोर्चाचे जनक ज्यांनी मराठा काय आहे आणि क्रांती काय आहे हे विश्वाला दाखवून दिलं, या माऊलींचे पिढ्याने पिढ्याचे भक्त मनोज जरांगे पाटील आज आपल्या माऊलींच्या फडावर येत आहेत. मला आजची परिस्थिती गेली 1 वर्षाची तुम्ही सगळ्या मीडियाद्वारे प्रत्यक्ष जाऊन भेटून तुम्ही अनुभवलेलेच आहे, पण मनोज भाऊ यांनी केलेला संघर्ष पाठीमागचा आपल्याला कदाचित माहित नसेल. माऊलींचा पालखी सोहळा आपेगाव पंढरपूर जात असताना माथुरी त्यांच्या जन्मभूमीत आम्ही विसाव्यास असतो. ते संपूर्ण गाव या वारकरी संप्रदायाला एकनिष्ठ आहे. तिथले भजने टाळकरी मच्छिंद्रगडाचे एक फार विख्यात टाळकरी आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब या वारकरी संप्रदायाशी एकनिष्ठ आहे आणि म्हणूनच नारायणगडचे भक्त किंवा शिवाजी महाराजांचा ते शब्द कायम ऐकतात. त्याचंच कारण असं आहे की त्यांच्या जीवनात या वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक संप्रदायाचा वारसा ते अखंडपणे जपत आलेले आहेत. आज सुद्धा मनोज भाऊ इथे येण्याचं कारण एकमेव एकच आहे की गेली भराड साहेब किती वर्ष 7 वर्ष आमचे छावात संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत भराड यांनी गेली 7 वर्षापूर्वी याच माऊलींच्या या फडावरून मन शांती ते विश्व शांती असा एक संदेश जगाला पोहोचावा आणि विश्व शांतीचा संदेश जगात पहिले देणारे कोण असतील तर थोर संत सम्राट ज्ञानोबाराय आहेत. पासायदानाच्या स्वरूपातून विश्वाला त्यांनी शांतीचा संदेश दिला आणि ते शांतीचा संदेश गेली 7 वर्ष आपण अनुभवत आहोत पासायदानाच्या माध्यमातून. आणि त्या दृष्टीनं आज मनोज भाऊ या नाही इथे भैयासाहेब माऊलींच्या जन्मभूमीवर भैयासाहेबांचं थोडंसं प्रेम आता कमी झालं, पण साहेबांचं खूप नितांत प्रेम होतं. तसेच माऊली वारकरी संप्रदायाचे भक्त माझे आमदार कल्याणजी काळे आमच्या तालुक्याचे उभा राहणाऱ्याच्या मागे लागत आजूबाजूला फिरून बघा नाथबाबांच्या चरणी नतमस्तक होऊ. आज नाथ षष्टीच्या निमित्ताने आज इथं भक्तजन मंडळी विराटोपानं जमली आपल्या नाथबाबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी. आज महाराष्ट्रात नव्हे तर भारतभरातून सगळे भक्तगण आपल्या नाथबाबाच्या पंढरीकडे येत आहेत. गोदावरीच्या पवित्र खोऱ्यात हे नाथबाबांचं आपलं विश्वातलं सगळ्यात मोठं शांतीचा संदेश देणार विश्वातलं नाथबाबांचं हे स्थान. त्या ठिकाणी आज बराड सरांनी कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं आलो होतो. नाथबाबांचाही आशीर्वाद घेतला आणि नाथषष्टीच्याही तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. मला माहीत हातात जर घेतोय 300 मला हे बोलता येत नाही. आरक्षणात सांगा तुम्ही खपा बोलत हे मला आणखी जुळत नाही. मात्र एक गोष्ट खरी आहे की मी या व्यासपीठावरून समाजाचं बोलत पण मी कित्येक सप्ताहाला गेलो असं मला सांगता सुद्धा येईल. इतक्या सप्ताहाला गेलो मी टाळतच नाही निरोप आला.
पण या व्यासपीठावर या धर्माच्या व्यासपीठावर मी आणखी एकही शब्द जातीचा बोललो आहे. कारण एवढंच एक पवित्र व्यासपीठ आहे धर्माचं. इथं सगळ्या जाती धर्माचे लोक पुण्याकडून इथं आपल्याला जात नाही एवढीच. इथं जर जात आली तर वारकरी संप्रदायाची संस्कृती आपल्याला शिकवायला सुद्धा कोणी राहणार नाही. इथं काही केलं जात एवढीच नाही. जो कोणी जातीवर बोलून ना त्याला व्यासपीठात खाली उतरायचं. मग मी असलो तरी हरकत नाही. कारण एवढंच एक व्यासपीठ राहिलंय विश्वाच्या पाठीवर की आपल्याला सगळ्याला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवतोय, जतन करतोय. इथं काही केल्या जातीवाद येऊ द्यायचा नाही. मी माईक हातात दिला म्हणून माझ्या जातीचं किंवा माझ्या स्वार्थाचं बोलायचं किंवा कुणीच या धर्म मंडपात किंवा वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर नाही करायचं म्हणजे नाही करायचं. मला जातीवर बोलायला खूप व्यासपीठ आहे, तिथं बोलून इथं जर मी बोललो उद्या दुसरा बोलून तिसरा बोलून हे जे सुरू होईल तर एवढंच एक देशात विश्वाच्या पाठीवर एकच व्यासपीठ राहिला की जिथं आपण सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने नांदतोय. इथं सगळे हसत खेळत येते एकमेकाशी. या व्यासपीठात सुद्धा एकमेकाकडे यायचं बंद होईल. मग त्यामुळे या धर्माच्या व्यासपीठावर मी बोलणार नाही. तुमची इच्छा असली तरी तुमचे चेहरे सांगत मला शिकवणं बोल म्हणून, पण मी बोलणार नाही. दुसऱ्या व्यासपीठावर नक्की बोल. मात्र या नाथबाबाच्या पवित्र भूमीतून सांगतो तुमच्या लेकराला न्याय दिल्याशिवाय हटणार नाही. धन्यवाद सगळ्यांना. शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम. त्याचबरोबर माननीय श्री संजू भाऊ वाघचौरे पाटील यांना आमची वावरे माऊली या ठिकाणी आले, त्यांचंही मनापासून धन्यवाद. हे बघा दारी रस्ता करा पुढे बाजूला सरका जाऊ द्या. अखिल वारकरी संप्रदायाच्या वतीने दादांचं मनापासून स्वागत या ठिकाणी. सरका थोडं ताई, सरका बाजूला ताई, सरका थोडं, सरका पुढं, सरका पुढं, सरका पुढं, सरका बाहेर सरका. थोडं बाहेर हवे नाही हवे.